नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत नेगेटिव्ह कंपोनेंट्स, बिग फ्रेंड्सचा फॉर्म्युला -9चा फॉर्म्युला। लास्ट सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह कंपोनेंट शिकवले होते। आजपासून आपले नेगेटिव्ह कंपोनेंट स्टार्ट होतात। जसे पॉझिटिव्ह कंपोनेंट होते तसेच नेगेटिव्ह कंपोनेंट्स असणार आहेत, फक्त तिथे फॉर्म्युलामध्ये चेंजेस होतो की तो फॉर्म्युला नेगेटिव्ह असेल तर नेगेटिव्ह यूज केला जाईल, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह यूज केला जाईल। ओके, तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि खाली जो बेल आयकॉन दिलाय तो प्लीज प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आपण आजपासून नेगेटिव्ह कंपोनेंट्सची सुरुवात करूया। अबॅकस टूलवर नेगेटिव्ह कंपोनेंट्स कसे कॅल्क्युलेट केले जातात, प्रत्येक नेगेटिव्ह कंपोनेंट्सचा कसा वेगवेगळा फॉर्म्युला यूज होतो हे आज आपण इथे शिकणार आहोत। आजचा फॉर्म्युला आपला आहे -9, लेस 9चा फॉर्म्युला। लेस 9चा फॉर्म्युला आहे (9 = <10 add 1). ओके, किंवा तुम्ही -10 + 1 असंही बोलू शकता, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही बोला। आता इथे मी बेस घेतलेला आहे 10चा। जर आपल्याला -9 करायचं, कोणत्याही संख्येमधून -9 करायचे, आता इथे कोणत्याही संख्येच्या ठिकाणी मी 10च घेते। जर आपण 10 मधून -9 केले तर आपला आन्सर काय येतं? 1, बरोबर। तर इथे 10 - 9 हे जर 1 येतं तर इथे -9 साठी काय करणार? तर -9चा फॉर्म्युला आहे -9 = -10 + 1। मायनस प्लस इज इक्वल्स टू मायनस होतं, बरोबर। तर मायनस प्लस मायनस होईल, तर 10 मधून 1 मायनस केले तर आपला आन्सर इथे 9 येईल, बरोबर। मायनस प्लस 9 आणि हा नेगेटिव्ह येईल, बरोबर। तर इथे प्लस मायनस याच्यामध्ये जे पण बिगर नंबर असणार, मोठी संख्याची पण असेल, त्याला जी साइन दिलेली आहे तीच आन्सरला येते। त्यामुळे इथे -10 + 1 जे आहे त्याचा आन्सर -9 येईल, म्हणजेच तो नेगेटिव्ह कंपोनेंट आहे। ओके, तर आता इथे क्वेश्चन्सच्या थ्रू मी तुम्हाला हे नेगेटिव्ह कंपोनेंट टूलवर कसे कॅल्क्युलेट केले जातात हे शिकवते। फर्स्ट इथे क्वेश्चन दिलेला आहे 3 + 8 - 9। फर्स्ट हे 3 + 8, तर +8 साठी इथं आपल्याला आता फॉर्म्युला लावावा लागेल। तो फॉर्म्युला पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचा येईल। ओके, आता मी पॉझिटिव्ह कंपोनेंट्स प्लस नेगेटिव्ह कंपोनेंट्स सगळे एकत्र शिकवणार आहे। जर तुम्ही रोजच्या रोज पूर्ण व्हिडिओ विदाउट स्किप करता पाहिलात तर नक्की तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकता येईल। मी सुरुवातीपासून तेच सांगत आहे, तुम्ही घरी बसून अबॅकस शिकू शकता। फक्त इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट पहा, स्किप करून पाहिलात तर नाही समजणार। ओके, इथे फर्स्ट 3 दिलेला आहे, नेक्स्ट आहे 8। आता 8 साठी इथे बीड अवेलेबल नाहीये, तर मला फॉर्म्युला यूज करावा लागेल। हा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे, तर पॉझिटिव्ह कंपोनेंटचा +8चा फॉर्म्युला काय? +10 - 2। तर इथे करा +10 - 2। नेक्स्ट आहे -9, जो आजचा फॉर्म्युला आहे नेगेटिव्ह कंपोनेंटचा। -9चा फॉर्म्युला आहे -9 = -10 + 1। तर इथे करणार -10 आणि +1, आपला आन्सर येतं 2। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 9 - 9। फर्स्ट हे 4 + 9 + 9चा फॉर्म्युला काय? आपण लास्ट पॉझिटिव्ह कंपोनेंट मध्ये शिकलेलो +10 - 1, हा आहे +9चा फॉर्म्युला। ओके, नेक्स्ट आहे -9, -9चा फॉर्म्युला आहे -10 + 1। ओके, आपला आन्सर येतं 4। नेक्स्ट आहे 6 + 4 - 9। फर्स्ट हे 6, आता आपल्याला इथं 4 दिलेले आहेत नेक्स्ट ऍड करायला, पण इथे युनिट बीट नाहीच आहे, तर इथं +4चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला यूज होईल। तर +4चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला काय? +10 - 6, बरोबर। तर इथे +10 - 6 करणार। नेक्स्ट आहे -9, तर -9चा फॉर्म्युला आहे जो आजचा आहे -10 + 1, राईट। आपला आन्सर येतं 1। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 6 - 9। फर्स्ट हे 9 घेणार, -6 +6, 9 + 6 - 9, हे 9 + 6 +6चा फॉर्म्युला काय आपला? +10 and
4 बरोबर. नेक्स्ट आहे -9 पुन्हा. तर -9चा आजचा फॉर्म्युला आहे -10 + 1. तर आपला आन्सर येतं 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 + 8 -9 -7. फर्स्ट आपण करणार हे 8 + 8 चा फॉर्म्युला काय +10 - 2. तो +10 - 2. नेक्स्ट आहे -9 चा फॉर्म्युला आहे -10 + 1 बरोबर. आणि -7 तर -7 ऑलरेडी इथं 7च आहेत ते आपण पूर्ण मायनस करणार. आपला आन्सर येतं 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 5 -9 + 6. तर फर्स्ट इथे हे 6 + 5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5. पॉझिटिव्ह कॉम्पोनंट्स आहेत ते. तर +10 - 5. नेक्स्ट आहे -9 चा फॉर्म्युला आहे -10 + 1 -10 + 1 अँड +6. तर +6 चा फॉर्म्युला इथे लावायची गरज आहे का नाही, कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत आपल्याकडं. तर इथं आपण डायरेक्टली +6 करणार. तर आपला आन्सर येईल 8. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 7 -9 + 8. तर फर्स्ट हे 9 + 7 पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा फॉर्म्युला येईल +7 = +10 - 3. तर इथे +10 - 3. नेक्स्ट आहे -9 चा आजचा फॉर्म्युला आहे -10 + 1 देन -10 + 1. नेक्स्ट आहे +8 चा पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा फॉर्म्युला आहे +10 - 2. तर हे +10 - 2. आपला आन्सर येतं 50. ओके. नक्की तुम्हाला आजचा निगेटिव्ह कंपोनंट्सचा फर्स्ट फॉर्म्युला आपला आहे -9 चा फॉर्म्युला. -9 = -10 + 1. ओके. -10 + 1. तर हा निगेटिव्ह कंपोनंटचा फर्स्ट फॉर्म्युला आहे जो मी आज शिकवलेला आहे तुम्हाला. घरी याची पूर्ण प्रॅक्टिस करा. तुम्ही जर घरी प्रॅक्टिस केली तरच तुम्ही अबॅकस शिकू शकता घरी बसून. ओके. तर प्लीज घरी प्रॅक्टिस करत राहा आणि असेच व्हिडिओ सर्व पाहत राहा. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.